BA प्रथम वर्ष सत्र दुसरे या दुसऱ्या सत्रातील यशर मराठी जी अभ्यासपत्रिका आहे या अभ्यासपत्रिकेचं नाव साहित्य शिल्प भाग 2. या अभ्यासपत्रिकेतील 3 विभाग आहेत. या 3 विभागापैकी गद्य विभाग आपला शिकून झालेला आहे. आज आपण पद्य विभागाला सुरुवात करत आहोत. पद्य विभाग म्हणजे कविता. या पद्य विभागातील जी पहिली कविता आहे त्या कवितेचं नाव आहे त्याचे काव्यलेखन. या कवितेचे कवी केशवकुमार आहेत. केशवकुमार हे कवितेच्या काव्याच्या प्रांतामध्ये क्षेत्रामध्ये केशवकुमार या टोपण नावाने कविता लेखन करणारे नाव आहे. त्यांचं पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे आहे. हे पूर्ण नाव जरी असलं तरी ते कविता केशवकुमार या टोपण नावाने लिहितात. अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये, कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये, एक्झाममध्ये किंवा तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये असेच प्रश्न येतात मुलांना. त्याचे काव्यलेखन या कवितेचे कवी टिंबटिंब आहेत केशवकुमार. केशवकुमार यांचं पूर्ण नाव काय आहे किंवा केशवकुमार यांचं खालीलपैकी पूर्ण नाव काय आहे? केशवकुमार हे टोपण नाव. मराठी साहित्यामध्ये बरेच साहित्यिक, बरेच लेखक, कवी टोपण नावाने काव्यलेखन केलेले आहेत. टोपण नावाने काव्यलेखन करण्याची समृद्ध अशी परंपरा मराठी साहित्यामध्ये आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीच येतात. त्यामुळे हे अशा प्रकारचं अभ्यास, अशा प्रकारचं लक्ष निरीक्षण करणं महत्त्वाचं गरजेचं आहे. केशवकुमार हे पत्रकार होते, चित्रपट निर्माते होते, संपादक होते, वक्ते होते, विडंबनकार होते आणि विनोदी लेखक, नाटककारसुद्धा होते. मुलांनो, त्याचे काव्यलेखन ही जी कविता आहे ही कविता विडंबन या वाङ्मयी प्रकारामध्ये मोडणारी आहे. कधीकधी परीक्षेमध्ये प्रश्न येतो आणि कुठेही कधीही अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर विडंबन कविता संग्रहामध्ये त्यांचा एकच विडंबन काव्यसंग्रह आहे. त्याचं नाव आहे झेंडूची फुले. एकच, आणि हा खूप गाजलेला, खूप प्रसिद्ध, मराठी साहित्यातला खूप चर्चेचा हा काव्यसंग्रह म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. अशा प्रकारचा एक विडंबन काव्यसंग्रहामध्ये एक महत्त्वाचा काव्यसंग्रह म्हणजे झेंडूची फुले आहे. आणि याच विडंबन काव्य संग्रहातून त्याचे काव्यलेखन ही कविता अभ्यासक्रमामध्ये घेतलेली आहे. काही आत्मचरित्रपर त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहे. त्यामध्ये मी कसा झालो, करेचे पाणी, हे दोन्ही आत्मचरित्रपर पुस्तकं मला वाटते प्रत्येक ग्रंथालयामध्ये, गावच्या ग्रंथालयामध्ये किंवा बुक डेपोमध्ये, पुस्तकालयामध्ये, सार्वजनिक ग्रंथालयामध्ये हे दोन्ही आत्मचरित्रपर पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि शक्य होईल तर समजा ही दोन्ही आत्मचरित्र पुस्तकं मिळून वाचण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर ते काही त्यांनी नाटकंसुद्धा लिहिली आहे. त्यामध्ये साष्टांग नमस्कार आहे, उद्याचा संसार आहे, लग्नाची बेडी आहे, मोरूची मावशी आहे, तू मी नव्हेच, अशा प्रकारची महत्त्वाची नाटकं त्यांनी लिहिली आहेत. त्यानंतर स्फुट लेख संग्रहामध्ये एवढी माणसे आणि मराठी म्हणे हे 2 स्फुट लेख संग्रह त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहेत. 1942 साली नाशिक येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्र.के. अत्रे होते. अशा प्रकारचे महत्त्वाचे पद त्यांची महत्त्वाच्या ठिकाणी निवड झालेली आहे. मुलांनो, प्र.के. अत्रेचं व्यक्तिमत्वच तितकं महत्त्वाचं होतं. त्यामुळे सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं योगदान नोंदवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. प्र.के. अत्रे म्हणजे एक मराठी साहित्यातला एक महत्त्वाचा लेखक आणि ज्यांच्या लेखनामुळे, ज्यांच्या वक्तृत्वामुळे मराठी साहित्य, मराठी वाङ्मय, मराठी भाषा ही समृद्ध झालेली आहे. आणि श्यामच्या आईचे लेखक साने गुरुजी आहेत मुलांनो. परंतु श्यामची आई या कादंबरीचं पटकथा लेखन कोणी केलं असेल तर ते प्र.के. अत्रेंनी केलेलं आहे मुलांनो, लक्षात घ्या. श्यामची आई या कादंबरीचे चित्रपट पटकथा लेखन हे प्र.के. अत्रे यांनी केलेलं आहे. आणि या चित्रपटास राष्ट्रपती पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. आणि अशा प्रकारचं लेखन करणं हे फार अवघड आणि गुंतागुंतीचं काम आहे.
आणि ही अशा प्रकारे लिहिलेलं आहे, पेलण्याचं काम प्रख्यातरीने केलेलं आहे. आपण प्रत्यक्ष त्यांच्या विडंबन कवितेचा आपण विचार करूया. त्याचे काव्यलेखन या विडंबन कवितेचे कवी केशवकुमार आहेत. आता पहा काय म्हणतात केशवकुमार, आपण पाहूया. शाई, कागद, टाक, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये मुलांनो, ही लेखनाची साधन सामुग्री होती, लेखनाची साधने होती. शाई, कागद, आता शाई कोणी वापरत नाही, फक्त कागद वापरतात मुलांनो. तर त्या कागदावर पेनाचा, बॉलपेनचा वापर करतात, शाईचा कोणीच वापर करत नाही. शाई, कागद, टाक तर काहीच, नव्या पिढीला टाक वगैरे काहीच माहीत नाही मुलांनो. पहा, शाई, कागद, टाक, रूढ, रबरे इत्यादी लेखायुधे, म्हणजे त्या काळामध्ये एखादी कविता, एखादं अभंग, एखादी कादंबरी, पहा एखादी पंडित साहित्य जर लिहायचं असेल किंवा मध्ययुगीन साहित्य लिहायचं असेल तर अशा प्रकारची साधने, लेखन साधने घेऊन बसावी लागत होती. काड्या आणि विड्या तशा जमुनी खोलीत तो बैसला. पहा, काड्या आणि विड्या. आता लेखन करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं असतात. कोणाला बिडीचं व्यसन असते, कोणाला तंबाखूचं व्यसन असते, अशी वेगवेगळी व्यसनं असतात. मग त्या अशा प्रकारच्या व्यसनामुळे, अशा प्रकारच्या छंदामुळे ती बैठक साधना ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. पहा, त्याचे काव्यलेखन, जो कोणी कविता लेखन करणार आहे, त्या कविता लेखन करणाऱ्या माणसाला अशा प्रकारची व्यसनं असतात. मी सुद्धा जी आज हयात आहेत आणि खूप नामांकित अशी गाजलेली माणसं आहेत, त्या माणसांना अगदी जवळून पाहिलं मी. त्यांना बिडीचं व्यसन आहे, ब्रिस्टॉलचं व्यसन आहे, तंबाखूचं व्यसन आहे. कारण हे अशा प्रकारच्या व्यसनामध्ये त्यांना रात्र जागावं लागतं, रात्र बैठक करावी लागते, तेव्हाच ते साहित्य पूर्ण होतं, अन्यथा होत नाही. शाई, कागद, टाक, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे, काड्या आणि विड्या तशा जमोनी खोलीत तो बैसला. लिहिणारा माणूस अशा पद्धतीने तो लेखन साधनेला, लेखन रियाजाला तो बसलेला आहे. स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला की, स्फूर्तीचा झटका असा न जबरा त्याला कधी त्याजला, काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला वदे. हे पहा, लेखनाची स्फूर्ती आणि प्रेरणा कधी केव्हा, कधी कोणाला आणि कोणत्या वेळेला हे अजिबात सांगता येत नाही. एखादी कविता कधी सुचली, कधी कविता रात्री 12 वाजता सुचते, कधी कविता रात्री 2-3 वाजता झोपेमध्ये सुचू शकते आणि तो अचानक कवी उठून लिहू शकतो मुलांना. म्हणजे हे विडंबन वाटू शकतं मला, पण हे विडंबन वगैरे नाही. लेखनाची जे काही कवी लेखक आहेत, जे कवी आहेत, ते कवीच्या मनाची जी स्फूर्ती आहे ती कवी कधी उसळेल आणि कधी बाहेर पडेल हे अजिबात सांगता येत नाही. पण ही जी साधन सामुग्री सगळी घेऊन बसावी लागते मुलांना. लेखन स्फूर्ती सांगता येत नाही. पहा, अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आता ही जी माणसं आहेत, लिहिणारी माणसं बंद खोलीत लेखन करतात मुलांना. टाकी बंद करून सर्व खिडक्या जाळ्या झरोके तसे, दारालाही तशीच लावीत कडी आतून बाहेरून. दोस्ताला कुठल्या तरी बसविले दारावरी राखणी, काव्याची बघतो मिजाज बदला अस्पष्ट काही असे. हे पहा, काव्याची मिजाज फार वेगळी असते मुलांनो. तुम्ही जर कधी लिहित असाल किंवा कोणी एखादा लेखक जर लिहित असेल, स्वतःला त्याला आत बंद करून घ्यावं लागतं, आत गाडून घ्यावं लागतं. चारी भिंतीच्या आत खिडक्या दाऱ्या सगळ्या कोंडा कुलूप सगळं बंद करावं लागतं. आणि कोणी जर आलं आणि विचारले एखादे कवी आहेत का किंवा लेखक आहेत का वगैरे वगैरे, तर नाही म्हणून सांगावं लागतं मुलांनो. अशा प्रकारची बैठक, अशा प्रकारची मेहनत घेणारा व्यक्ती जर असेल तरच लेखन होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. कारण स्वतःला अगदी 4 भिंतीच्या आत जेलसारखं कोणी घ्यावं लागतं. बंद खोलीत काव्यलेखन करणाऱ्या माणसं ही अशीच असतात मुलांनो. काही लोकांना वाटतं हा लेखक असा किती मिजाज करतो, मी लेखक आहे असं दाखवतो, आम्ही काय लिहित नाही का, आम्ही काय वाचत नाही का. पण अशा प्रकारे लेखन होत नाही. कारण सगळ्या मर्यादा झुगारून द्याव्या लागतात, सगळं मर्यादा तोडून टाकाव्या लागतात, तरच कवितेचं लेखन होतं, अन्यथा होऊ शकत नाही मुलांनो.
तर काव्यलेखनाचा पहा आत कंबर बांधूनच कवने पाडावया तो बशे, वार्ताही वनव्या समान पसरे गल्लीत चोहीकडे, आले धावणे लोक सर्व दुसरे कोणा सुचावे कसे, चिंताक्रांत मुखे करून बसले निस्तब्ध दारापुढे. कविता लिहिणे, मी कविता लिहित आहे अशा प्रकारचा काव्यलेखनाचा डांगोरा पेटवता येत नाही. कविता ही सांगून लिहिता येत नाही, कविता ही सांगून सुचत नाही. मी आता कविता लिहित आहे, मी लगेच काही कविता सुचत नाही मुलांना. तशा प्रकारची तंद्री निर्माण व्हावी लागते, तशा प्रकारची एक ग्लानी मनामध्ये एक तयार व्हावी लागते, तेव्हाच ती कविता सुचते. किंवा सांगून वेळ ठिकाण सांगून कविता लिहिणं होत नाही. किंवा एखादा कवी कविता लिहितो म्हणून मला कविता लिहिता येत नाही. त्यानं एक काव्यसंग्रह प्रकाशित केला, दुसऱ्याला 2 काव्यसंग्रह प्रकाशित करता येत नाही. प्रत्येकाची एक विचार करण्याची पद्धत असते, प्रत्येकाची लिहिण्याची प्रतिभा वेगळी असते, प्रतीके वेगळे असतात आणि मांडण्याची सुद्धा पद्धत ही वेगळी असते मुलांनो. म्हणून काव्यलेखनास लोकांची चढाओढ जर करण्याचा जर प्रयत्न केला तर ते लिहिता येत नाही, सर्वांनाच हे प्रयोग करता येत नाही. बरेच लोक अशा प्रकारचे विडंबन अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, पण किती अनुकरण करण्याचा प्रयत्न केला, विडंबन करायचा, ते विडंबन काळाच्या ओघामध्ये विडंबन टिकत नाही, काळाच्या ओघामध्ये नाटक किंवा नौटंकी टिकत नाही मुलांनो. ते सगळं गळून पडतं मुलांनो. शब्दाला शब्द जोडण्याचा जरी प्रयत्न केला ते शब्द टिकत नसतात, ते काळाच्या ओघात गळून पडतात. कारण अस्सल कविता ही अगदी मनातून हृदयातूनच ती बाहेर यावी लागते, तेव्हाच ती वाचनीय होऊ शकते आणि काळाच्या ओघामध्ये संपू सुद्धा जाऊ शकते मुलांनो. पुढे आपण पाहूया. झाला तब्बल तास चाहुल परी काही न ये आतुनी, सर्वांचा अगदीच धीर सुटला कोमेजले चेहरे, भाळी लावणी हात कोणी वदती मर्जी प्रभूची बहरे. असा एखादा व्यक्ती जर प्रयत्न केला दुसऱ्यासारखं दार बंद करून खिडक्या बंद करून लिहिण्याचा प्रयत्न केला तर ती कविता काव्य जन्माला येऊ शकत नाही आणि ते कागदावर सुद्धा उतरलं जाऊ शकत नाही मुलांनो. आणि आपण किती जर चिंता, सर्वांचा अगदी धीर सुटला कोमेजले चेहरे, आणि सगळे बाहेर बसू लागले लोक, तू मध्ये लिहि आम्ही बाहेर बसतो आणि कविता तयार झाली की आम्हाला सांग, असं जर म्हणण्याचा प्रयत्न केला ते हा प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही. आणि काव्य का सुचत नाही, कविता का जन्माला येत नाही, आपण का लिहू शकत नाही, असं रिकामी चिंता करून कविता लिहिता येत नाही मुलांनो, साहित्य होता येत नाही. कारण साहित्य होऊ शकतो आपण, या जगामध्ये अशक्य अशी कोणती गोष्ट नाही, परंतु वाचन चिंतन मनन या गोष्टी खूप असाव्या लागतात. प्रगल्भ वाचन तुम्ही केल्यानंतर ते आपोआप तुमच्या हातून साहित्याची कवितेची निर्मिती होऊ शकते. पण काहीच न करता एखादा करतो मग त्याची नक्कल, त्याचं विडंबन जर करण्याचा जर प्रयत्न केला तर ते कदापि शक्य होऊ शकत नाही मुलांनो. यासाठी रियाज साधना मेहनत महत्त्वाची आहे, त्यातूनच अशा प्रकारची निर्मिती बाहेर येऊ शकते. शेवटचं कवन आहे, शेवटची कडवं आहे मुलांनो. गंभीर, आता पहा, गंभीर ध्वनी तोच आतुनी निघे, उंचावली मस्तके, श्वासोच्छ्वास क्षणेक थांबत, मुखे रुंदावली कौतुके, डोकावूनी बघे फटीतुनी कुणी, तो त्या दिशे अद्भुत होता, बाड उरी धरून पडला निश्चित तो घोरत. हे पहा, बऱ्याच लोकांच्या भुवया अशा उंचावून होत आहे. आता आपला जो कवी आहे तो खोलीत बंद करून घेतलेला आहे कविता लिहिण्यासाठी. आता त्याची कविता कधी तयार होते आणि त्याची कविता आपल्याला ऐकायला कधी मिळते, अशा प्रकारचे उंच झालेल्या भुवया झालेल्या आहेत. आणि छातीवर मग तो काय मग लोक मग शेवटी मग त्याला वाजवून उठवतात, तर काय तो छातीवर पुस्तक ठेवून छातीवर पुस्तक घेऊन तो घोरत झोपलेला होता. मुलांनो, अशा प्रकारे कविता लिहिणं होत नाही. त्याचे असे बरेच लोक लिहितात, ते ही जी निरीक्षण आहेत, केशव अत्रे यांची निरीक्षण 100% खरी आहेत. ही कविता विडंबन काव्यलेखन हे काल्पनिक केलेलं नाही, तर वास्तवावर आधारित त्यांनी लोकांच्या कवी म्हणून मिरवणाऱ्या लोकांचं त्यांनी विडंबन केलेलं आहे.
या अशा प्रकारची कविता त्यांनी विडंबन काव्य लिहिलेलं आहे. या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. असं होऊ शकतं एक व्यक्ती करतो म्हणून त्याच्यासारखंच राहणं, त्याच्यासारखंच बोलणं, त्याच्यासारखंच वागणं एखाद्या कवीच्या मिजाशीमध्ये किंवा साहित्यिकाच्या रुबाबामध्ये बरेच लोक असे पायजमा घालतात, नेहरू शर्ट घालतात आणि हातामध्ये सबन, म्हणजे जुन्या काळामध्ये साहित्यिक लोकांची वेशभूषा आणि केशभूषा कशी होती त्याच पद्धतीने आता स्वतःला साहित्यिक म्हणून घ्यायला लागलेले आहेत. आणि ही जी कविता आहे त्याचे काव्यलेखन, ही कविता आजच्या वर्तमान काळामध्ये 21व्या शतकामध्ये तंतोतंत लागू पडणारी आहे. अगदी वेगळी स्वरूपाचं काव्यलेखन किंवा वागणं किंवा बोलणं, जगणं अशा पण जगणारी माणसंसुद्धा आहेत. आणि याचं वास्तवतामध्ये ही कविता बरोबर लागू पडणारी आहे. हा विचार त्यांनी विडंबन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या केशव अत्रे